महाराष्ट्राची शान आणि मराठमोळ्या सौंदर्याची खरी ओळख म्हणजे पैठणी. परंपरा, संस्कृती आणि व्यवसाय यांची सुंदर सांगड. 24 वर्ष दिव्यांग मुलांना शिक्षक म्हणून शिकवणाऱ्या आज मुख्याध्यापिका या पदावर त्या आहेत. आपल्या कुटुंबाचा 1910 पासूनचा वारसा परत जिवंत करणारे सौ सोनाली बाणे आज आपण यांना भेट देणार आहोत. आणि आज मी आले आहे त्यांच्या नाविन्यास पैठणी या स्टुडिओमध्ये. तर चला मग. तर सोनाली ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपलं कधीपासून पण स्वागत नाविन्यास मध्ये. आपण इतक्या जवळच हो ना, खूप वेळ झाला पण शेवटी भेट झाली. हो, छान वाटलं तुला भेटून. येस, थँक्यू. सोनाली ताई, मला एक सांगा की आपल्या आजी आजोबांचा 1910 पासूनचा जो पैठणी विणकाम करण्याचा जो वारसा तुम्ही आता चालू केलाय, तर ह्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली आणि कधी मिळाली? ऍक्च्युली मी जॉब ओरिएंटेड आहे आणि शिक्षक पदाची नोकरी करत असताना 2018च्या दरम्यान आमच्या शाळेमध्ये एक डोनर आहेत, भूपेंद्र शाह म्हणून सर. ही इज फ्रॉम रोटरी आणि ही इज अ पक्का बिझनेसमॅन. सो त्यांनी हे कुठेतरी खूळ डोक्यात घातलं आणि ते म्हणाले की अरे इतना आपका बिजनेस है, आपके मम्मी पापा का भी बिजनेस बैकग्राउंड है, तो व्हाई नॉट आप ये शुरू करके देखो. पैठणी को बहुत डिमांड है इन नॉन महाराष्ट्रीयन लोगों में. आणि का कुणास ठाऊक तेव्हा असं वाटलं की खरंच आपल्याकडे खूप समृद्ध वारसा आहे आणि त्याच्यासाठी आपण नक्कीच काम केलं पाहिजे. आणि म्हणून तो विचार 2018 पासूनचा होता. तो वर्कआउट करून 2019ला आम्ही सुरुवात. पण मग आता तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून दिव्यांग मुलांना शिकवता, तर तिकडे तुम्हाला किती वर्ष झाली? मी 2002 पासून स्पेशल टीचर म्हणून सुरुवात केली, विशेष शिक्षिका आगरीपाडा आमच्या शाळेमध्ये. आणि त्याच्यानंतर आज साधारण 24 वर्ष मला आता ह्या जूनमध्ये पूर्ण होती. आणि त्याच्यामध्ये आता गेल्या 2 वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून पण काम सांभाळते. सो आता पुन्हा एक थोडी वेगळी जबाबदारी आता सुरू झाली. बरोबर. पूर्ण वेळ आता नोकरी सांभाळत हा व्यवसाय करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. मग आता हे दोन्ही हँडल करताना तुम्हाला काही संकट आली का? म्हणजे एक बोलतात ना, आधी तर तुम्ही फक्त नोकरीच करत होत्या आणि अचानक हे व्यवसाय चालू करणं, हे दोघांना तुम्ही कसं हँडल करता? खरं तर याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना देईन. कारण की लहानपणापासून आपण आपल्या घरात बघतच असतो की आपले ते रोल मॉडेल्स असतात, आपले आई. बरोबर. तसं माझ्याही बाबतीत घडलं. कारण की माझी आई ही फुल टाइम घरामध्ये शिवणकाम करायची आणि आमचं स्वतःचं तिथेही शॉप होतं, म्हणजे माझ्या माहेरी. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आमच्या 4 भावंडांचं सगळं बघणं आणि तो व्यवसाय करणं. त्याचबरोबर माझे बाबा हे प्रीमियर कंपनीत जॉब करायचे आणि प्लस ते आईला मदत म्हणून ते शिवणकाम शिकले आणि ते घरी येऊन सगळं कटिंग करून देणं आणि मग पुढे आई शिवणकाम करायची. तर कुठेतरी ना हे लहानपणापासून डोक्यात बघितलेलं होतं. हे करायचंय, इम्प्लिमेंट करायचं काही नव्हतं. कारण की एकच डोक्यात होतं की आपल्याला शिक्षिका बनायचं. पण जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी मी हँडल करायला सुरुवात केल्या, नो डाऊट सारे चॅलेंजेस होते. पण मजाही येत होती की काहीतरी आपल्याला वेगळं करायला मिळतंय, त्याच्यामध्ये स्वतःच्या स्किल्स वापरायला मिळत आहेत. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताना सोनम, तेव्हा नाही ग प्रॉब्लेम सहसा जास्त दिसत नाही. कारण आपण त्या प्रॉब्लेम्स मधून पुढे पुढे जाण्यासाठी आपण वाट शोधत असतो आणि आपल्याला आनंद पण भेटतो ना त्या गोष्टीत. आपल्याला जे आवडतं ते आपण करतो. डेफिनेटली. आणि मला एक सांगा, आता हे नाविन्यात पैठणी स्टुडिओ हे ऐकून तर हेच वाटतं की इकडे पैठणीचे खूप सारे प्रकार असतील, पण एक्झॅक्टली काय काय आहे तुमच्या शॉपमध्ये? बघ, मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा मी मेन फोकस प्युअर सिल्क पैठण्यांवर ठेवला होता. पण ऍज मार्केट रिसर्च करता माझ्या असं लक्षात आलं की खूप सारे मोठे मोठे ब्रँड्स आहेत की ज्यांच्याकडे प्युअर सिल्क पैठण्या आहेत. बरोबर. मी काय वेगळं देऊ शकते, लोक माझ्याकडे काय येतील? मग तेव्हा आम्ही ना थोडंसं वेगवेगळ्या गोष्टी ट्रायआउट करायच्या सुरुवात केल्या की जेव्हा जर एखादी कस्टमर जर आज नाविन्याज मध्ये येते, तर ती तिच्या खरेदीबरोबर ती अजून काय करणार? स्वतःच्या मुलांसाठी बघेल. बरोबर. काहीतरी ती नवऱ्यासाठी बघेल.
मग आमच्या एक कल्पना सुरू झाल्या की नवऱ्यासाठी बघायचं म्हणजे काय, तर मग आपण पैठणीचे जॅकेट्स तयार करूया. आणि मग तेव्हा तो थोडा काळ मोदी काळ आणि कळलं ना, मग आम्ही थोडेसे तिथे अट्रॅक्ट होतो आणि मग अरे पैठणीमध्ये काय करता येईल, मग आम्ही ते जॅकेट सुरू केली. मला सांगायला आवडेल तुला सोनम की आम्ही पहिलं जॅकेट जे केलं ना ते आम्ही प्रशांत दामले सरांसाठी केलं. त्याच्यामुळे आम्हालाही करायला खूप मजा आली की काय वेगळं आपण देऊ शकतो. आणि म्हणून मग एक मुलांसाठी काय करता येईल तर किड्स वेअर. आणि मग हळूहळू आमची संकल्पना सुरू झाली ते म्हणजे फॅमिली कॉम्बोज. म्हणजे मग एकच फॅब्रिक, त्याच्यामध्ये आईसाठी काय, मुलांसाठी काय, बाबांसाठी काय, आणि त्यातूनच मग आमचे हळूहळू ऍक्सेसरीज मध्ये आम्ही आलो की मग मॅचिंग पर्स कशा असतील, मग जेंट्ससाठी आपण काय करू शकतो. तर आम्ही पहिली टोपी ही राहुल कुलकर्णी दादा म्हणजे घे भरारीचे संस्थापक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी केली की अशा खूप वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या ना माझ्या वेगवेगळ्या आठवणी आहेत की आम्ही खास त्या लोकांसाठी ती तयार केली आणि त्याच्यामुळे आमच्या प्रोडक्ट्सना पण आम्हाला खूप चांगली मागणी मिळत गेली. नाही, खूप छान. आणि नऊवारीमध्ये काय इकडे व्हरायटीज आहे? नऊवारमध्ये तुला सांगते की आपल्याकडे रेडी टू वेअर नऊवार हे खूप प्रसिद्ध आहे, कारण की हल्ली बायकांना नसतो ना वेळ, आणि त्यातून शूट जर असेल तर शूट मध्ये पण ना त्यांना सेम ड्रेपिंग लागतं. मग ते ड्रेपिंग तुम्हाला डायरेक्टली रेडी टू वेअर नऊवारच देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही काय केलं तर पैठणीमध्ये ना वेगवेगळ्या बॉर्डर्स ज्या की प्युअर मध्ये पण असतात त्या सेम आम्ही रेप्लिका बनारसी पैठणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, कारण की त्या वाजवी दरातल्या असतात. आणि मग त्याच्यामधून आम्ही वेगवेगळे पैठणीचे पदर आणि ड्रेपिंग स्टाईल यानुसार आम्ही नऊवार पैठण्या वेगवेगळ्या पद्धतीने आणल्या. आणि त्याच्या पण खूप साऱ्या छान आठवणी आमच्या सेलिब्रिटीज बरोबर आहेत, कारण आपली नऊवार ही वैदेही परशुरामी यांनी वेअर केलेली आहे. त्याच्यानंतर बिग बॉस फेम दीपाली सय्यद आहे. आणि आता तर सगळ्यांची आवडती आणि हॉट म्हणजे राखी सावंत. तो तिने एक नाही, दोन नाही, तीन पैठण्या आणि नऊवारी आपल्या नेसलेल्या आहेत. लोकांनाही आवडतं हे सगळं वेअर करताना. आणि ब्रायडलसाठी पण नऊवारी वगैरे? ब्रायडलसाठी अगेन वेगळं कलेक्शन आहे, ते म्हणजे आपलं ऑल ओव्हर पैठणी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कलर्स आहेत. मग ब्रायडलसाठी आम्ही करताना काय करतो तर फक्त नऊवार नाही, मग त्याच्यासाठीचा पैठणीचा शेला, त्याच्यासाठी वेगळं पैठणीचा ब्लाऊज, मग त्याच्यासाठी वेगळा पैठणीचा बेल्ट, आणि त्याचबरोबर मग त्याचे विशिष्ट दागिने, ते दागिने सुद्धा आपण तयार करून देतो. आणि मग त्याच्याबरोबर मग ग्रूमला काय जाईल किंवा मग पैठणीचा तिचाच पेहराव पूर्ण करताना आपण पैठणी मोजडी, म्हणजे ह्या एक्सेसरीज आपण सुरू केल्या. आणि मग ग्रूमसाठी अगेन आम्ही आता पैठणीची जोधपुरी आणली आहे. मग त्याचबरोबर फेटा आहे आपला, जो की आपण बघितला नरेंद्र मोदीजी यांनाही आपल्याला तो देण्याचा मान मिळाला होता. तोच फेटा आपण जेंट्ससाठी पण आणलेला आहे. तो असं आपण ग्रूम आणि ब्रायडलसाठी काम करतो. म्हणजे एकदा नाविन्याजमध्ये तुम्ही भेट दिली तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज लागणार नाही. आणि की जसं सोनाली ताईने सांगितलं की ब्राईड आणि ग्रूमसाठी म्हणजे तुम्ही एवढा विचार केला त्यांचा की सगळ्या गोष्टी A to Z त्यांना इकडेच भेटणार. कारण हे जायची कसं होतं ना, मुंबईचं ट्रॅफिक किंवा बाहेर पडणं बरोबर हे इतकं वेळेचा अपव्यय करणारं आहे. त्याच्यामुळे काय मला वाटतं की आपल्याला द्यायची सर्व्हिस तर पूर्ण सर्व्हिस द्यायची. आणि म्हणून आम्ही कस्टमायझेशन मध्ये आहोत की जेणेकरून तुमचा साईज, तुम्हाला आवडलेला रंग याच्यावरती आम्हाला काम करता येतं. आणि मग तुम्हाला अजून 10 ठिकाणी फिरायची गरज नाही लागणार, किंवा जनरली तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करता, तेव्हा आपण बऱ्याच जण 10 ठिकाणी सर्च करतो. आमचं म्हणणे तुम्ही एकाच ठिकाणी सर्च करा, पूर्णपणे विश्वास ठेवा फॅब्रिक बद्दल, त्याच्यानंतर आमचं ब्रँडिंग म्हणा किंवा आमचं स्टिचिंग म्हणा, सगळ्याच गोष्टी ह्या अप टू डेट आहेत की जिथे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. आणि मला एक सांग की हे आपलं ऑनलाईन पण आहे नाविन्याचं? हो, ऑनलाईन जर कोणाला शॉपिंग करायची असेल तर? येस, आपल्याकडे आपली एक खास मुलगी आहे पूनम, जी घरून हे सगळं सांभाळते. ओके. आणि ती फक्त आठवड्यातून आपल्याकडे 2 वार येते, बाकीचे सगळे वार ती घरून आपलं पूर्णपणे ऑनलाईन ती हँडल करते. मग त्याची काय वेबसाईट वगैरे आहे? येस, आपली वेबसाईट पण आहे, त्याचबरोबर आपलं इन्स्टा पेज आहे. जास्तीत जास्त आपल्या ऑर्डर्स ह्या इन्स्टा पेजवरून आपल्याला मिळतात. आणि त्याचबरोबर फेसबुक पण आहे, आणि व्हॉट्सअप मार्केटिंग आपण जी करतो तीही आपली सुरू असते. त्याच्यामुळे आपण सगळ्या माध्यमांवर आहोत. अच्छा, म्हणजे हे आपलं एक शॉप आहे ते हिंदमाताला आहे दादर ईस्ट मध्ये, पण तरी ऑल ओव्हर तुम्हाला कुठूनही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. स्क्रीनवर मी ताईंची जी वेबसाईट आहे ती शेअर करेल, तर प्लीज तुम्ही चेक करा. आणि मला एक सांगा की आज तुमच्या या स्टुडिओमध्ये 90 पेक्षा जास्त सेलिब्रिटींनी व्हिजिट केलंय है ना. आणि आता रिसेंटली एक ऍड शूट झालंय ना काही विद्या बालन बरोबर, त्यांचा एक अनुभव सांग. विद्या बालन म्हणजे डाऊन टू अर्थ सेलिब्रिटी.
म्हणजे काही लोकांकडनं ना आपल्याला खूप काही शिकायला शिकायला मिळतं. मिळतं, म्हणजे मला बरोबर. कायम वाटतं की आपण जेवढ्या लोकांना भेटतो आपण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा या जास्तीत जास्त सेलिब्रिटींच्या आम्ही जसं जसं संपर्कात यायला लागलो, त्याच्यातून सगळ्यात आवडती अभिनेत्री जर कोणी असेल तर मला वाटतं ती आहे विद्या बालन. कारण की त्या जवळपास 5 ते 6 तास आमच्या सोबत होत्या. विदाऊट एसी, कुठेही चिडचिड नाही, कटकट नाही. प्रत्येक जण खूप आपुलकीने त्यांच्याकडे येत होतं आणि तेवढ्याच आपुलकीने त्या प्रत्येकाला फोटो देत होत्या, ऑटोग्राफ्स देत होत्या. त्याच्यामुळे एक कळतं ना की आपलं त्यांच्यासोबतचं असलेलं काय नातं असायला बरोबर. पाहिजे. आणि प्रत्येकाला खूप अदबीने त्या भेटत होत्या, प्रत्येकाची चौकशी करत होत्या. हे खूप कमी जणांना हा मिळतं. चान्स मिळतो. आणि आम्हाला असं वाटलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळं आउटफिट तयार करावं आणि ते खास जॅकेट आम्ही प्युअर सिल्क पैठणी हँडलूम कापडामध्ये केलं. आणि एक फक्त गिफ्ट म्हणून आपण जसं देतो तसं आम्ही दिलं होतं. पण आम्हाला काल एवढा मोठा आश्चर्याचा एक धक्का मिळाला की बोरोसिल सारख्या ऍडव्हर्टाईजमध्ये त्यांनी ते ब्लेझर यूज केलंय. अरे वा. आणि जेव्हा असं आपण काहीतरी बनवलेलं आपल्याला असं जेव्हा मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळतं बरोबर. तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हा खूप एक वेगळा आणि अविस्मरणीय असा क्षण नाही आहे. नाही नाही नाही, खूप छान वाटतं हे असं ऐकून ना, की आपण आपली जी असं वाटतं ना, की आपण जी मेहनत केली ती कुठेतरी एक सफळ झाली असं वाटतं. आज एवढ्या सेलिब्रिटी तर आपल्याला शॉपमध्ये व्हिजिट करतातच, पण आशा भोसले ताई यांना पैठणी द्यायचा मान तुम्हाला मिळाला, तर तो अनुभव कसा होता? खरं सांगू तर ना मी जेव्हा आमच्या डान्सच्या क्लासला जायचे तेव्हा ना आमचं एक बिरजू महाराजांबरोबरचं एक ना वर्कशॉप होतं वरळीला. आणि तेव्हा ना आमची रुपाली ताई कदाचित बाईंना ओळखत असतील म्हणजे आशाताईंना. त्याच्यामुळे ना ती त्यांना भेटायला गेली आणि तिचे फोटोज होते. आणि का माहिती नाही तेव्हापासून ना ते एक आकर्षण होतं की आपण असं कधी काही बनवू शकतो की आपण आशाताईंना भेटू शकतो. आणि मधली काही वर्ष गेली, तो विचारही मनात मे बी विसरले गेले असेल किंवा निघून गेला असेल. आणि जेव्हा लताबाई गेल्या त्यावेळेला असं एक रुखरुख मनात होती की आपण नाही भेटू शकलो. म्हणजे आपलं काम काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे की आपण या लोकांना आपल्याला भेटता आलं पाहिजे. कारण की मुळात एक की आपल्यालाही त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि आपण एक टिपकागदासारखं हवं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व. जेव्हा आपण एवढ्या मोठ्या लोकांना भेटतो त्यावेळेला डेफिनेटली त्यांच्याकडनं बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं असतं. आणि तुला सांगते तब्बल एक वर्ष आम्ही त्या गोष्टीच्या मागे होतो. काय पैठणी द्यायची, त्या पैठणीचा रंग कसा याच्यासाठी प्रसाद सरांबरोबर काम सुरू होतं. आणि मग कुठला रंग निवडायचा त्यांना थीम सांगितली मी की मला वाद्यांशी निगडीत त्यांना पदर द्यायचा आहे म्हणजे तशी पैठणी द्यायची आहे. कारण त्यांच्याकडे तर कायमच त्यांनी पैठण्याच नेसल्या त्याच्यामुळे मोरांचे पोपटांचे त्याच्यानंतर लोटस डिझाईन हे सगळंच त्यांच्याकडे असणारच आहे. पण वाद्यांचा पदर असलेली पैठणी असेल का तर मग मी सरांना ते विचारलं तर सर म्हणाले नाहीये तशी त्यांच्याकडे तर तू करू शकतेस. मग तिथपासून आमची जी कामाला सुरुवात झाली. बरं पैठणी बनून जवळजवळ 9 ते 10 महिने होऊन गेले पण डेटच मिळत नव्हती. आणि जेव्हा कन्फर्मेशन झाली की आपल्याला आता उद्या भेटायचंय तेव्हा खरंच सांगते पहिलं तर एकदम पोटामध्ये गुडगुड कसं होतं की काय म्हणजे आपण काय बोलायचं कसं बोलायचं. आणि तू असे जसे आता छान प्रश्न काढून आणले तसं मी काही प्रश्नांची तयारी केली. आम्ही छान त्यांच्यासाठी एक मोठं पत्र तयार केलं. पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपल्याला फक्त 10 मिनिटं आहेत आणि आपल्याला आशाताईंना 10 मिनिटातच भेटून घ्यायचंय. आणि बरं आता 10 मिनिटामध्ये परत प्रश्नांची सरपती की हे विचारायचं का हे विचारायचं का. पण तुला सांगते जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला त्या 10 मिनिटांचे जवळजवळ 2 तास आणि वरती काहीतरी 20-25 मिनिटं आम्ही भेटलो असू. आणि तो आपण म्हणतो ना एक सुवर्ण स्पर्श त्यांच्या भेटीचा त्यांच्या प्रत्येक वाक्यातला त्याच्यानंतर काही गाणी त्यांनी आम्हाला गाऊन दाखवली तिथे. म्हणजे मला अजूनही आठवतंय की आशाबाईंना मी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढ्या साऱ्या पैठण्या नेसल्यात पण तुमची आठवणीतली पैठणी कोणती. आणि त्यावेळेला असं छान त्या आठवणीत जाऊन त्या म्हणाल्या की अगं माझं ना एक फोटोशूट होतं आणि तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की काळ्या रंगाची पैठणी नेसायची आहे आणि आमच्याकडे काळ्या रंगाची पैठणीच नव्हती. मग त्याच्यासाठी मी खास पैठणी विणून घेतली. ती मी एकदाच नेसली माझ्याकडे ती अजूनही तशीच आहे. आणि का कुणास ठाऊक तुला सांगते की त्यांनी मला तो एक विषय दिला
आणि मला असं एक खूप झालं होतं की आता आपण अशा सगळ्यांच्या काही जणींच्या इंटरव्ह्यूज घ्यायच्या आणि किंवा रादर कस्टमरना विचारायचं की तुमच्या आठवणीतली पैठणी कुठली. पण आज आशाबाई जाऊन काही थोडेच म्हणजे दिवस झाले, पण अजूनही मन धजावत नाहीये की आपण हे करावं. कारण की असं वाटतंय की त्या जशा म्हणजे आपण म्हणतो ना की काही तारे हे असे खूप वेगळे आणि वेगळे. विशिष्ट असतात की त्यांची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही. तसं मला वाटतं त्यांच्यासाठी केलेला तो एक प्रश्न आहे, तो त्यांच्यासाठीच असावा. आणि खूप खूप मजा आली होती लाईव्ह त्यांच्याकडनं गाणी ऐकायला. त्याच्यामुळे अजूनही माझ्या आता अंगावर शहारे येत आहेत, पण नाही तो अनुभव विसरू शकत. खूप खूप सुंदर असा सुंदरच. अनुभव त्यांनी नाही, आम्हाला खरंच दिला होता. तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला हा चान्स भेटला म्हणून. नाहीतर लोक खूप असतात ना की सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चान्स भेटत नाही आणि तुम्हाला तर हा Yes. चान्स भेटला की तुम्ही काहीतरी बनवलं त्यांच्यासाठी. Yes. आणि मला एक सांगा की इकडे कस्टमाइज नऊवारी भेटते, म्हणजे जर आम्हाला काही कस्टमाइज करून घ्यायचं हा. असेल तरी तुम्ही बनवून देता? हो, आपल्याकडे नऊवार म्हणा किंवा आता रेडी टू वेअर सहावार आहे, सहावार. जी आपली निळ्या रंगाची राखी सावंत यांनी नेसली होती. तो अशा कुठल्याही साड्या तयार करणं असू देत, ब्लाउजेस करणं असू देत किंवा मुलांचे किड्स वेअर जे आपण स्पेसिफिकली आई बाबांच्या रंगानुसार बनवतो, किंवा मेन्स वेअर म्हणजे जॅकेट असो, कुर्ता असो, जे काही आपण बनवतो ते सगळं काही आपण कस्टमाइज करतो. कारण बऱ्याचदा असं होतं की जेंट्समध्ये पण सायझेस आहेत, फिक्स सायझेस बरोबर. आहेत की 39, 40, 42. पण समजा एखाद्याचा पोटाचा घेर असेल बरोबर. तर मग आपल्याला ते कस्टमाइज मेजरमेंट घेऊनच काम करावं काम लागतं. करावं. कारण की मग त्यांना ते ओव्हर साईज झालं की ते मग छान हम्म. दिसत नाही. जेवढं तुम्ही फिटिंग मध्ये कपडे घालता तेवढे ते दिसायला छान दिसतात. त्याच्यामुळे आमचा जोर त्या गोष्टींकडेच असतो. आज जवळजवळ आपण 7 ते 8 आपल्या वेगवेगळ्या मास्टर्स बरोबर कामं करतो. कारण किड्सवेअर मुलींचं करणारे वेगळे आहेत, मुलांचे करणारे वेगळे आहेत, मेन्सवेअरचे वेगळे आहेत, ब्लेझर शिवणारे वेगळे आहेत. त्याच्यामुळे अशा खूप वेगवेगळ्या मास्टर्स बरोबर आपल्याला कामं करायला लागतात. त्यामुळे आपल्याकडे 100% कस्टमायझेशन मधलं काम मिळतं. आणि ताई मला एक सांगा की आता तुम्ही स्कूलमध्ये किती वेळ असता म्हणजे शिकवण्यासाठी तिकडे? माझा दिवसातला मी तर म्हणेन की पूर्ण वेळ म्हणजे जवळजवळ 80 ते 90% वेळ माझा शाळेतच जातो. शाळेत. कारण की सकाळी 9:30ची शाळा, हा. त्याच्यामुळे शाळेतून निघायलाच कधी कधी 6, 6:30 अशी वेळ होते. आणि त्यातून मग घरी जायचं. घरात 2 लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे तिथे थोडंसं त्यांच्यावरती थोडीशी नजर आणि अभ्यास हे सगळं करून बरोबर आहे. मग इथे येईपर्यंत 7, 7:30 होतात. आणि मग आम्ही मुली आणि मी साधारण 8:30, पावणे 9 पर्यंत आम्ही इथे असतो. मग कधी कधी एकत्र निघतो, कधी कधी त्या गेल्यानंतरही माझी काही कामं असतात, तर मग ती आठवून मग माझं माझं मी निघते. आणि कधी कधी तर आपले ऑनलाईन कस्टमर्स असतात की जे अगदी US, UK, ऑस्ट्रेलिया, की तिथे त्यांचा दिवस सुरू होतो जेव्हा आपली रात्र सुरू रात्र होते. होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मग अगदी रात्रीचे म्हणजे 2, तुम्ही 3:30 नसताना मुली सगळं हँडल करतात? येस, म्हणजे मी तर म्हणेन की नाविन्यास मध्ये सोनाली नसतेच ऑन स्क्रीन, मी हे सांगते. कारण खरंच सगळं मुली सांभाळतात आणि विश्वासाने तुम्ही या. जेव्हा फक्त डिस्काउंटची वेळ येते ना, तेव्हा फक्त मुली मला फोन करतात. आता त्याच्या पण लिमिट्स आमच्या ठरलेल्या आहेत. एवढं द्यायचं, एवढं असेल तर एवढं द्यायचं. त्याच्यासाठी काही आमची फोनाफोनी होत नाही. सगळं काही सांभाळतात. अगदी आता जे युट्यूबर्स येतात त्यांच्या बरोबर व्हिडिओज करणं, म्हणजे साक्षी म्हणा किंवा समीक्षा म्हणा, पूनम म्हणा, सगळ्या तरबेज झालेल्या आहेत. त्यामुळे आता सोनालीची गरज नाविन्यामध्ये नसते. सगळं त्या छान हँडल करतात. कस्टमर छान हँडल करतात. आलेले सेलिब्रिटीज छान त्या हँडल करतात. कोणाला फोनवरती काही इन्क्वायरीज असेल तरी पण त्या छान पद्धतीने हँडल करतात. कोणाची बल्क ऑर्डर असेल तर आधी सुरुवातीला असं व्हायचं की माझ्याबरोबर फोनाफोनी किंवा माझ्याकडून माहिती घेणं, पण आता सगळं सेट आहे. त्याच्यामुळे सगळं काही त्या स्वतः हँडल करतात. एक्झिबिशन छान हँडल करतात. आता सध्या आमचं एक्झिबिशन साताऱ्यामध्ये सुरू आहे आणि तिथे सुद्धा पूनम आहे, पूनमची बहीण अमृता आहे. सो आता एक छान टीम म्हणून कामं करतोय आपण आणि मुली सुद्धा तितक्याच जबाबदारीने हे सगळं सांभाळतात. नाही, बरोबर आहे. कारण की सोनाली ताईच एवढी गोड आहे की ते सगळ्या मुली बरोबर सांभाळून घेतात आणि मुलींनाही छान वाटत असेल ना. ज्या महिला माझं चॅनेल बघताय आज, त्यांना सुद्धा नोकरी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा हे सांभाळून ते काय करू शकतात, किंवा तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? मी एकच मेसेज देईन की सुरुवातीचा काळ नोकरी करणं खरंच गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण सेट नसतो. पण जेव्हा तुम्हाला एक तुमचा आतला आवाज सांगेल ना की हां, आता मी सेट आहे, स्वतःच्या व्यवसायाला लागा. खूप काही गोष्टी आहेत की आपल्याला ते एक्सप्लोर करता येतात. स्वतःचं मत मांडता येतं, स्वतःचे निर्णय घेता येतात.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही असं जाणवलं की तुम्ही नाविन्यास बरोबर जोडू शकता, तर नक्की या आमच्याकडे खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आम्ही सुद्धा एक्सप्लोर करतो आहोत. आणि शक्यतो नाविन्यास बायकांसाठीच करत असतं, कारण जर तुम्ही बघाल तर माझी अख्खी टीम लेडीज Ladies ओरिएंटेड आहे. बरं. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या, आमच्याबरोबर संपर्क साधा. ज्यांच्याकडे छान कला आहेत, हँड एम्ब्रॉयडरी, हँड पेंटिंग, तर त्यांच्यासाठी आम्ही खूप काही नवीन नवीन गोष्टी सुरू करतोय, ज्याच्यानंतर तुम्हाला असा विश्वास असेल की मी घरी राहून मी सेलिंग करू शकते फोटोजच्या माध्यमातून. तर तुम्हाला तर सगळे सेलिब्रिटीज फोटो आपले जे आहेत तेच तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे काम करणं सोपं होऊन जातं, ऑर्डर्स घेणं सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. आणि तुझं पण खूप कौतुक आहे सोनम, कारण की सोनल आज तुला एवढी 2 मोठी मुलं आहेत आणि तू वाटत नाहीस, इतकं तू स्वतःला छान मेंटेन ठेवलेलं आहेस आणि इतकं सगळं ते करून तू आज तुझा स्वतःचा चॅनल्स रन करतेस, सगळ्या महिलांना तू मोटिवेट करतेस. त्याच्यामुळे तुला खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी. Thank you. आणि अशाच छान बायकांना तू मोटिवेट करत राहा. आणि डेफिनेटली तुला असं जेव्हा वाटेल की सोनाली ताई इथे आपल्याला काही करायचंय, तू नक्की सांग, आपण नक्की तिथे नक्की. छान गोष्टी करू शकतो. येस, नक्की नक्की. खरंच सोनाली ताई, तुमचा प्रवास म्हणजे परंपरेचा वारसा, आधुनिकतेची सुंदर सांगड आहे. नोकरी, जबाबदाऱ्या आणि व्यवसाय यांचा समतोल साधत तुम्ही हजारो ग्राहकांपर्यंत पैठणीचा वारसा पोहोचवला. अरे खूप 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 प्रेरणादायी आहे. तर सोनाली ताई, तुमच्या आता शॉपमध्ये काय काय व्हरायटीज आहेत ते बघूया आपण. नक्की, चल दाखवते मी. Yes, चल. आपल्याकडे ना सोनम, आपण जे फॅब्रिक साड्या सगळं जे काही सिल्क मध्ये करतो त्याचा ना आपला हा सिल्क मार्क रजिस्टर्ड स्टिकर आहे. ओके, जो विद्या बालन प्रिफर करते. आणि म्हणूनच आपण असे काही छानसे क्लचेस आहेत जे आपण प्युअर पैठण्यांमध्ये करतो. तो हे जे फॅब्रिक आहे ते तुला कळेल की हे प्युअरचं फॅब्रिक. प्युअर, बरोबर. त्याच्यानंतर आपण जेंट्ससाठी ह्या अशा टोप्या करतो. हे खास आपण बटूनसाठी पण करतो, म्हणजे मुंडीसाठी पण आपण ह्या करतो. आणि ज्यांचं जास्त एज आहे, कोणाची 75 असेल, 60 असेल आणि तुला काही त्यांना गिफ्ट करायचंय, तर त्याच्यासाठी आपण हे असे पेस्टल कलर पण करतो. वाव, छान वाटतं. त्याच्यानंतर जेंट्ससाठी मी तुला जे म्हटलं की प्रशांत दामले सरांसाठी केलेलं जॅकेट, तर ते हे आपलं असे पैठणी जॅकेट्स आहेत. खूप सुंदर. आणि आपण जे विद्या बालनजी यांच्यासाठी जे ब्लेझर केलं ते ऍक्च्युली ब्लॅक मध्ये, ब्लॅक हा, विथ हा. सिल्वर. पण त्याच्यानंतर आपले हे जे एक एक वेगवेगळे प्रकार सुरू झालेले आहेत. आणि मराठीमध्ये आपण ना मराठी बिग बॉस सीझन 3 त्याच्यामध्ये स्नेहलता वसईकर यांच्यासाठी आपण पहिलं पैठणी ब्लेझर केलं होतं. त्याच्यानंतर हे असे आपले ब्लेझर्स आहेत की जे तुला अगदी फुल सेट पाहिजे असेल, म्हणजे विथ पॅन्ट, इनर, तर आपण तेही तयार करू. येस येस. नाही नाही, खूप छान आहे. आणि मला एक सांगा की लग्नासाठी मग काय? लग्नासाठी लग्न आपल्याकडे खूप छान कार्यासाठी. छान व्हरायटी आहेत. आता सध्या बिग बॉस मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त राखीजींनी जी पैठणी नेसली होती, ती हीच पैठणी ही आहे होती? त्यांची. येस, ही बघ. वाव, आणि खूप सुंदर असा, म्हणजे अगदी तू मस्त. बुट्टी बघितलीस ना, तर बुट्टीवरती पण बघ छान मोठे मोर आहेत. मुनिया आहे आत्ताचं ट्रेंडिंग. आणि पॅरेट पल्लू आपण जो म्हणतो तो हा पदर आहे. आणि ह्या आमच्या बनारसी पैठण्या, म्हणजे ह्या पैठण्या तू बॉर्डर बघितलं तर एकदम सॉफ्ट बॉर्डर आहे, बरोबर. नेसल्यानंतर पण तुला गरम नाही होणार. आणि ह्याची जी चकाकी आहे ना, ती अशी जास्त डोळ्यांना त्रास देणारी नाही, तो सेटल्स आहेत या. आणि ह्या नऊवाऱ्यांबरोबर ना आपण काही प्रॉप सुरू केले. प्रॉप्स इन अ सेन्स की आपल्याकडे असे छान पैठणीचे आंतरपाट आहेत. वाव. आणि छान. आम्ही आता माझ्याच भाच्याच्या लग्नामध्ये आम्ही हँड पेंटिंग करून दोघांची नावही लिहिली होती. अच्छा, ह्याच्यामध्ये? येस, ह्याच्यामध्ये म्हणजे एका इकडे. बाजूला राहुल आणि एका बाजूला रचना असं आम्ही नाव लिहिलं होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला कस्टमाइज त्या दाम्पत्यांसाठी पण हे असे तयार करता येतात. आणि छान. त्याच्याच लग्नासाठी आम्ही एक खास पैठणीची छत्री. अरे बाबा, हे मी पहिल्यांदाच बघितलंय. येस. आणि हे बघ खूप सुंदर आहे. वाव. आणि एका तर आपले एक मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की अगं आतून अमरेला फॅब्रिक पण लावून दे ना, म्हणजे आम्ही पावसात पण वापरू. तर आम्ही आता त्या पण कामाला सुरुवात केली आहे की आतून अमरेला फॅब्रिक आणि वरून पैठणीचं फॅब्रिक. मस्त, खूप छान. आणि छान कुठेही idea आपण भेटली. शूटला वापरू हो, शकतो, हो, लग्न हो. कार्यात ऍज अ प्रॉप म्हणून वापरू शकतो. तो ही पण आम्ही एक नवीन व्हरायटी सुरू केलेली आहे. आणि छान प्युअर मध्ये मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे आणि ती बघितल्यावर तू ओळख की हे नक्की आपण काय केलं. तुझ्या अगदी साडीला मॅचिंग झाली हो, तेच ना, पिंक पिंक. काय असेल?
टाय. येस येस. आणि ती पण हे जे फॅब्रिक आहे सोनम, हे प्युअर हँडलूमचं फॅब्रिक आहे. तुला हातात घेतल्यानंतर पण लक्षात आलं असेल हो. की जसं आपला हा जो साडीला पदर असतो आणि त्याच्यामध्ये आपली जी पैठणीची बॉर्डर असते, सो हे मोर पोपट ब्रोकेड असलेली बॉर्डर आहे. ज्या बॉर्डर्स आम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो, रादर आमच्या पर्चेससाठी जास्त यूज होतात. पण एक ऍड एजन्सी मधले सर आहेत, त्यांना खास पैठणीची टाय हवी होती आणि सो त्यांच्या स्पेशल ऑर्डरनुसार आपण ही तयार केलेली. खूप छान. किती युनिक व्हरायटीज इकडे बघायला भेटल्या मला. आणि मला तरी वाटतं की तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा नाविन्या स्टुडिओमध्ये. कारण की इकडे तुम्ही एकदा आलात ना, तुम्हाला कुठेच जायची गरज लागणार नाही. कारण की या शॉपमध्ये तुम्ही आता सुद्धा बघत असाल की कस्टमर मागे आहेत आणि आमचं शूट चालू आहे. कारण की कस्टमर एकदा आले तर लवकर जाऊ शकत नाही. कारण की इकडे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल. आणि सर्वात मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे की एक महिला जर इकडे आली ना, तर तिला मोजडीपासून पर्सेसपासून साडी, ब्लाऊज सगळ्या गोष्टी इकडेच भेटणार. कुठेही जायची गरज लागणार नाही. आणि मी स्क्रीनवर ताईंचा नंबर शेअर करेल, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नाविन्या स्टुडिओला नक्की भेट द्या. तर ताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला. आणि तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडे. छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून. ओ बापरे. आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. वाव. आणि तुझ्या साडीला असं मॅचिंग असं आहे. येस, थँक्यू सो मच. नक्की तुला आवडेल. खूप